वर्षाच्या अखेरीस दिवशी पेंचच्या जंगलात जे घडलं ते केवळ सफारी नव्हतं, तो होता निसर्गाचा जाहीर इशारा. 31 डिसेंबर. संपूर्ण देश नववर्षाच्या जल्लोषाच्या तयारीत असताना पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बाहुली गेटवर जंगलानं आपली ताकद दाखवून दिली. एकाच दिवशी एकाच गेटवर जंगलातील प्रमुख वाघ T98 आणि T108 पर्यटकांच्या थेट नजरेसमोर आले. ही केवळ योगायोगाची बाब नाही, ही घटना पेंचच्या वाढत्या वन्यजीव संपन्नतेचं आणि मजबूत संरक्षण व्यवस्थेचं स्पष्ट उदाहरण आहे. चोरबाहुली गेटवर सफारी सुरू असतानाच T108 वाघानं सांबराची शिकार केल्यानंतर भक्ष्य खातानाचं दृश्य प्रत्यक्ष दिसलं. निसर्गातील अन्न साखळी, जीवन मृत्यूचा नियम आणि जंगलाचं वास्तव्य या एका क्षणात उघड झालं. पर्यटकांनी हा क्षण केवळ पाहिला नाही तर तो अनुभवला. जरीपटका नागपूर येथील रहिवासी हरकिरत सिंग कलसी म्हणतात, अनेकदा पेंचला आलोय, पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी मिळालेला हा अनुभव आजही मनात घर करून बसलाय. या संपूर्ण सफारी दरम्यान जिस्पी चालक सिद्धार्थ नारनवरे आणि गाईड अंकित निकुरे यांनी दिलेले अचूक, सुरक्षित आणि जबाबदार मार्गदर्शन पर्यटकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चोरबाहुली गेट केवळ वाघ दर्शनासाठीच नाही तर नियोजनबद्ध सफारी, सुरक्षित व्यवस्था आणि निसर्गपूरक पर्यटनासाठी आणता एक आदर्श ठिकाण बनलं. दरम्यान उपसंचालक अभय गजभिये आणि सहाय्यक वन संरक्षक पूजा लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या नेतृत्वात चोरबाहुली गेटचं सौंदर्यीकरण वेगात सुरू आहे. वन विभागाच्या या कामामुळे भविष्यात पर्यटकांचा ओघ वाढणार आणि पेंचची ओळख राष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कम होणार हे स्पष्ट आहे. 31 डिसेंबरचा हा दिवस केवळ वर्षाचा शेवट ठरला नाही तर पेंचसाठी एक चर्चेचा, अभ्यासाचा आणि अभिमानाचा मुद्दा ठरलाय. ही बातमी का महत्वाची आहे? कारण जंगल सुरक्षित आहे, वाघ बिनधास्त आहे आणि निसर्ग अजूनही जिवंत आहे याचा हा ठोस पुरावा आहे. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.